तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात येणाऱ्या मोहदा झोटिंगधरा मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दीपक संतोष कनाके वय 24 वर्षे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर जिंकड सूर्यवंशी व करीम शेख राहणार पांढरकवडा हे गंभीर जखमी झाले आहेत। माहितीनुसार दीपक कनाके हे मोहदाहून वरुडकडे जात असताना सराठीहून बकरी खरेदी करून मोहदाकडे परतणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी हेटी झोटिंगधरा मार्गावर समोरासमोर धडक झाली। अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्यावरील तीव्र चढ आणि ब्लाइंड स्पॉटमुळे चालकांना समोरून येणारे वाहन वेळेत दिसले नाही, त्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील पियुष गब्राणी व स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं। त्यानंतर पांढरकवडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। MCN न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर, यवतमाळ।